नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की कांद्याच्या टरफलांपासून आपण लिक्विड फर्टिलायझर म्हणजे एक चांगलं खत कसं तयार करू शकता, म्हणजेच ऑनियन पील फर्टिलायझर घर। सगळ्यात पहिले मित्रांनो, कांदे जे आहे ते जे आपले भाजीवाले वगैरे असतात त्यांच्याकडे खूप सारे टरफलं असतात, तर तुम्ही कांदे घेताना त्यांना म्हणू शकता की टरफलं असतील तर आम्हाला देऊन द्याल वगैरे, तर त्यांच्याकडनं तुम्ही टरफलं घेऊन येऊ शकता घरी। किंवा दुसरं ऑप्शन आहे जसं किचन वेस्ट वगैरेचं, तर जसं आता आपण भाजी वगैरे चिरता म्हणजे कांदे चिरता, तर त्याचा जो वेस्ट उरून जाईल म्हणजे कचरा उडेल तो आपल्याला जमा करून ठेवायचा एखाद्या पॉलिथिनमध्ये। आणि आपल्याला कोरडे वापरायचे आहे की नवीन फ्रेशवाले वापरायचे आहे, म्हणजे ड्राय जे आहे ते किंवा फ्रेशवाले। तर जे बेस्ट राहील मित्रांनो ते तर वाळलेले जुनेवाले आहे, जे लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता वाळलेले एकदम जुने झालेले आहे ते बेस्ट असतात खत तयार करण्यासाठी आपलं जे लिक्विड फर्टिलायझर आहे। आणि उजवीकडे नवीनवाले आहे ते पण तसे तुम्ही वापरू शकता, तसं काही नाही आहे, कोणतंही तुम्ही घेऊ शकता। जे आहे आपले टरफलं आता मी तर हे मिक्स करूनच टाकणार आहे, नवीन जुने चांगल्याने टाकून द्यायचं आहे। आणि टरफलांचे जेवढे बारीक तुकडे होऊ शकतात तेवढे तुम्हाला करायला पाहिजे, त्यांनी पाण्यात चांगला ॲब्झॉर्प्शन होईल त्याचं, आणि टाकून द्याल। हे बघा मी 5 लिटरचं कंटेनर इकडे घेतलेलं आहे, याच्यात आता मी हे टाकणं सुरू करेल। मग याच्यात असं टाकून द्यायचं आहे आणि मित्रांनो मग याच्यात साधं पाणी तुम्हाला चांगल्याने भरून द्यायचं आहे, वरपर्यंत एकदम नाही भरायचं आहे, वर थोडीशी जागा तुम्हाला मोकळी म्हणजे रिकामी ठेवायची आहे, जेणे की म्हणजे जसं आता खत बनणं तयार होते ते हलकंसं वर येणं सुरू होते, त्याच्यासाठी मित्रांनो वरची जागा तुम्हाला रिकामी ठेवायची आहे। आणि दुसरा पॉईंट हे पण आहे की प्रत्येक दिवशी किंवा 2-3 दिवसातून एकदा आपण त्याला उघडून एकदा मिक्स करणार आहे, कोणताही दंडा घेऊन चांगल्याने तुम्हाला त्याला घोटून घ्यायचं आहे एका दिवसानी, जशी रिकामी ठेवायची आहे, एक तर ते खताचं आणि दुसरं हे फिरवण्यासाठी याला चांगल्याने असं मग तुम्हाला ठेवून द्यायचं आहे। मग आता याच्यात गुळ पण टाकायचं आहे मित्रांनो, जास्त नाही, थोडासा एक छोटासा तुकडा तुम्हाला गुळाचा याच्यात टाकून द्यायचा आहे। याने काय होईल मित्रांनो, एन्झाईम्स असतात गुळमध्ये जे डिकम्पोजिशनला फास्ट करतात, तर आपलं जे खत आहे खूप छान बनेल आणि झाडामध्ये जे न्यूट्रिशन वगैरे मिळणे तर खूप चांगल्याने झाडाला मिळेल। तर त्याच्यासाठी मित्रांनो गुळचा तुकडा पण तुम्हाला याच्यात टाकून द्यायचा आहे। मग आता हे जे पाणी आहे याला तुम्हाला कोणत्याही जे आहे झाकून घ्यायचं आहे, जसं मी ही जी बाजूला पाहू शकता प्लेट त्यांनी याला झाकून घे। आणि मग तुम्हाला हे जे आहे मित्रांनो शेड एरियामध्येच ठेवायचं आहे, उन्हात अजिबात ठेवायचं नाही, शेड एरियामध्ये ठेवून द्या आणि 4 ते 5 दिवस तुम्हाला ठेवायचं आहे। मग पाहू शकता 4 ते 5 दिवस याला झालेले आहे आणि 4-5 दिवसांनी बघू शकता याचं अर्क पूर्ण पाणीत उतरून गेलं आहे, तुम्ही पाहू शकता, आणि हे पूर्ण असे लाईट होऊन गेले आहे पानं। तर मग हे पानं तुम्हाला काढून घ्यायचे आहे बाहेर आणि मग हे तुम्ही परत हे जे कांद्याचे टरफल आहे तर परत तुम्ही वापरू शकता। त्याच्यासाठी तुम्हाला सगळे टरफलं उन्हात वाळून घ्यायचे, मग 1 दिवस वाळल्यानंतरच ते तुम्ही 3 ते 4 वेळा वापरू शकता। आता हे कसं वापरायचं आहे खत ते पाहून घेऊ। म्हणजे 1 लिटर आपण ते घेतलं आहे आणि याच्यात 3 ते 4 लिटर बघू शकता साधं पाणी मिक्स केलं आणि मग चांगल्याने याचं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे 1 लिटर फर्टिलायझर प्लस 3 ते 4 लिटर साधं पाणी मिक्स केल्यानंतर हे चांगल्याने सगळ्या झाडांना टाकून द्यायचं आहे। कोणत्याही झाडाला तुम्ही याला टाकू शकता आणि झाडावर स्प्रेही करू शकता। कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। आणि मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता, झाडासंबंधित प्रश्न विचारू शकता। स्क्रीनवर आलेल्या व्हिडिओजला क्लिक करून नक्की पहा। धन्यवाद।